झी 24 तासनं पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा भांडाफोड केल्यानंतर या प्रकरणात कारवाईला वेग आलाय। या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या खारगे समितीनं त्यांचा अहवाल महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे सादर केला। पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं पुण्यातील महारवतनाची जमीन कमी दरात खरेदी केली होती। या प्रकरणात शीतल तेजवानी आणि उपनिबंधक रवींद्र तारू न्यायालयीन कोठडीत आहेत। तसंच पार्थ पवारांवर देखील कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी अनेकदा केली आहे। या प्रकरणात अद्याप पार्थ पवारांना क्लीन चिट मिळालेली नाही। असं असताना देखील पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतलाय। यावरून आता सवाल उपस्थित केले जात आहेत। पार्थ पवारांना राज्यसभा देण्याचा निर्णय त्यांच्या पक्षाचा आहे, पण खारगे समितीचा रिपोर्ट विधिमंडळात येणारच आहे। त्यामुळं त्यावर आपल्याला पूर्ण माहिती होईल की या प्रकरणामध्ये कोण दोषी आहे। आमच्या समितीने पूर्ण रिपोर्ट माझ्याकडे दिला आहे, माझ्याकडे अहवाल आलेला आहे। तो आम्ही आता विधिमंडळ अधिवेशनापूर्वी हा अहवाल आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला देऊ।